राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहत होता, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्याचप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 5 जुलै रोजी जून महिन्याचा हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली होती, परंतु फक्त 5 जुलै रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते। त्यानंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले नाहीत। त्या अनुषंगाने आजपासून परत एकदा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता आणि महिना संपायला आलेला आहे, त्यामुळे जुलै महिन्याचा 13वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत, किती वाजल्यापासून पैसे जमवण्यास सुरुवात होईल, कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील, कोणत्या बहिणी पात्र ठरणार आहेत, त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु काही बहिणींना हे 3000 रुपये मिळणार नाही, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा, लाडक्या बहिणींनो, मागच्या 10 ते 15 दिवसांपासून तुम्ही सुद्धा YouTube वरती आणि Facebook वरती वारंवार बातम्या पाहत असाल। त्या बातम्यांमध्ये एकच गोष्ट सांगितली जात आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींनो, प्रत्यक्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये मागील 10 ते 15 दिवसांपासून पैसे आलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आज महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आज 6:50 पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता विस्तार करण्यासाठी 29 जून रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। तर हा निधी 5 जुलै पासून ते 10 जुलै पर्यंत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार केला जाणार होता, परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 5 जुलै रोजी पैसे आले। त्यानंतर 6 जुलै रोजी रविवार होता, त्यानंतर 6 जुलै रोजी आषाढी एकादशी पण होती, त्यामुळे बहिणींना रविवारी पैसे आलेले नाहीत। परंतु बहिणींना 7 जुलै रोजी म्हणजे सोमवारी पैसे येतील असं वाटलं, परंतु बहिणींना 7 जुलै रोजी पैसे आले नाहीत। 8 जुलै 9 जुलै आता महिना संपायला आला, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हता। तर त्याचं आज कारण समोर आलेलं आहे। म्हणजेच बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता लगेच का विस्तार झालेला नाही, त्याची माहिती आदिती तटकरे मॅडमने सुद्धा दिलेली आहे। बघा, आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार मागील 10 ते 12 दिवसांमध्ये 2,52,00,000 बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आलेली होती, छाननी सुद्धा करण्यात आलेली होती। कारण भरपूर शासकीय बहिणींनी चुकीच्या पद्धतीने या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका असतील, शिक्षिका असतील, सरकारी कर्मचारी असतील, मोठमोठे बागायतदार असतील, अशा प्रकारच्या बहिणींनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार अशा बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मागील 10 ते 12 दिवसांपासून अर्जांची तपासणी सुरू होते, तर ती तपासणी कालच पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु कोणत्या प्रकारच्या बहिणींना पैसे येतील, कोणत्या प्रकारच्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत, कोणत्या प्रकारच्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहेत, त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडमने म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना जून हप्ता, जुलै हप्ता विस्तार सुद्धा होणार नाही। त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजपासून वितरण होण्यास सुरुवात सुद्धा
होणार आहे। बघा, गेल्या एका वर्षापासून कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पैसे आलेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजपासून तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा केलेली होती, परंतु या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गेल्या मागच्या वर्षामध्ये कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नव्हते, त्यामुळे आजपासून गॅस कनेक्शनचे पैसे आणि एकत्रितपणे 2 हप्त्यांचे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता जिल्ह्यानुसार याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत, परंतु ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे येतील, ज्या 5 प्रकारच्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊया। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणीनं मागच्या 8 दिवसांमध्ये YouTube वरती आणि फेसबुक वरती भरपूर अफवा पसरवल्या जात होत्या की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणीनं या सर्व अफवा होत्या, कारण लाडक्या बहिणीनं मागच्या 10 ते 12 दिवसांपासून सर्व बहिणींच्या अर्जांची तपासणी सुद्धा होत होती। अशा प्रकारची माहिती आदिती तटकरे मॅडमने दिलेली आहे, म्हणजेच आजपासून तुम्हाला पैसे येण्यास सुरुवात होईल। आज 6:50 पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात होईल, त्यानंतर पुढचे 3-4 दिवस अशाच पद्धतीने वितरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि या 3 दिवसांमध्ये ज्या बहिणींना पैसे येणार नाहीत त्या बहिणींना 4थ्या दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत, म्हणजेच 4 दिवस अशाच पद्धतीने हे वितरण सुद्धा होणार आहे। परंतु आज कोणत्या प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत? बघा, आता प्रकारच्या म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस काही नवीन नियम सुद्धा लागू करण्यात आलेले होते, म्हणजेच काही अटी घालण्यात आलेल्या होत्या, काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या, परंतु काही लाडक्या बहिणींनी चुकीच्या कागदपत्रे तयार करून, म्हणजेच काही लाडक्या बहिणींनी चुकीची कागदपत्रे तयार केलेली होती आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेला होता, तर अशा बहिणींना या योजनेमधून अपात्र करायचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या अर्जांची मागील 10 ते 12 दिवसांपासून छाननी सुद्धा केली जात होते, ही छाननी काल संपलेली आहे, परंतु आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्या अगोदर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत आहेत का? जर बसत असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा, लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार काही नियम जुने आहेत तर काही नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं अगोदर 4 चाकी गाडीचा नियम होता, म्हणजे ज्या ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी होते या बहिणींच्या अर्जांचे पडताळणी सुद्धा केली जात होती आणि त्या बहिणींचे अर्ज अपात्र केले जात होते, परंतु या छाननीनंतर असा एक नियम लावण्यात आलेला आहे, तर तो नियम म्हणजे ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांचे अर्ज अपात्र होतील, परंतु ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल आणि ती गाडी भाड्यासाठी वापरली जात असेल, तुम्ही तुमच्या उपजीविकेसाठी वापरत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणी स्वतःसाठी ती 4 चाकी गाडी वापरत असतील, म्हणजे स्वतःसाठी ती 4 चाकी गाडी खरेदी केलेली असेल, अशा लाडक्या बहिणींना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे, त्यांना काही मिनिटातच रिजेक्ट म्हणून मेसेज सुद्धा येणार आहे। बघा, कालपासून भरपूर लाडक्या बहिणींना रिजेक्ट मेसेज आलेला आहे, भरपूर लाडक्या बहिणींना अप्रूव्ह मेसेज सुद्धा आलेला आहे। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढील 4 वर्षांसाठी प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही, परंतु ज्यांना अप्रूव्ह मेसेज आलेला असेल त्यांना काळजी करायची गरज नाही आणि ज्या बहिणींना कसलाही मेसेज आलेला नसेल त्यांचा अर्ज सध्याच्या स्थितीला छाननीमध्ये चेक केला जात आहे। बघा, ज्यांना अजून कोणताही मेसेज आलेला नसेल त्या बहिणींना सुद्धा पैसे येतील, त्या बहिणीने सुद्धा काळजी करायची गरज नाही। तर आता आपण ते 4 नियम बघून घेऊयात। जर तुम्ही या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच हा व्हिडिओ याच्या पुढे पहा, अन्यथा जर तुम्ही या 4 नियमांपैकी एखाद्या जरी नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तरी पण तुमचा फायदा होणार नाही जर तुम्ही या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत नसाल। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे आज 6:50 तुमच्या खात्यात
खात्यामध्ये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे सुद्धा तुम्ही काटेकोर पद्धतीने पाहणं गरजेचं आहे। तर ते 4 नियम पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा कान देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसावी। ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल अशा बहिणींना पैसे येणार नाही। सोबतच दुसरा नियम म्हणजे ज्या बहिणी शासकीय कर्मचारी असतील अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार नाहीत। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर पैसे येतील, परंतु ज्यांचं उत्पन्न या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये 2.5 लाखांच्या वरती झालेलं असेल अशा बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहे। त्यानंतर चौथा नियम म्हणजे ज्या लाडक्या बहिणी फक्त लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असतील अशा बहिणींना या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वितरण होतील, परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल अशा बहिणींना पैसे येणार नाहीत। डबल योजनांचा लाभ घेत असाल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत, किंवा तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी असेल, शिक्षिका असेल, वकील असेल, डॉक्टर असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी शेतकरी असतील त्यांच्यासाठी सुद्धा काही नियम लावण्यात आलेले आहेत। जर तुम्ही शेतकरी लाडकी बहीण असाल तर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल, बैलगाडी असेल, 2 चाकी गाडी असेल, सायकल असेल अशा प्रकारची वाहने असेल तरी पण तुम्हाला पैसे येणार आहेत। तर आता आपण सर्व नियम बघितलेले आहेत, तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने नियम सुद्धा ऐकलेले असतील। तर आता आपण बघून घेऊयात की ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि ज्या 10 बँकेमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत, तर ते 12 जिल्हे आणि 10 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु अजून तुम्ही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करा, जेणेकरून तुमच्या संबंधित म्हणजेच या लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत रोजच्या रोज घेऊन येत राहील। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण जिल्हे बघून घेऊयात, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्हे बघण्याच्या अगोदर तुम्ही 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींनी 2 कामे केलेली नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, त्या बहिणींचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। बघा या 2 कामांपैकी जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं असो। बघा भरपूर बहिणी अशा मनामध्ये विचार करत असतील की आम्ही अगोदरपासूनच आधार कार्ड लिंक केलेलं आहे, डबल कशाला ते लिंक सुद्धा करायचं आहे। बघा हे जे तुमची छाननी करण्यात आलेली होते तर या छाननीमध्ये भरपूर बहिणींचे आधार कार्ड अगोदर लिंक होते, म्हणजेच छाननी करण्याच्या अगोदर लिंक होते, परंतु छाननी केल्यानंतर त्यांचे आधार कार्ड डिलिंक सुद्धा झालेले आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तुमचे डीबीटी सध्याच्या स्थितीला ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी आधार कार्ड सुद्धा लिंक केलेलं आहे, परंतु ज्यांनी अजून लिंक केलेलं नसेल किंवा ज्यांनी अजून चेक केलेलं नसेल त्या बहिणींचे पैसे सुद्धा पेंडिंगला पडतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या आधार कार्डला 10 ते 12 वर्ष पूर्ण झालेले असतील तर तुम्ही ते आधार कार्ड अपडेट सुद्धा करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं जे दुसरं काम करायचं आहे तर ते दुसरं काम म्हणजे तुमच्या बँकेला तेच आधार कार्ड लिंक आहे का, म्हणजेच तुमचंच आधार कार्ड आहे आणि तुमचं बँक खातं आहे, जर अशा पद्धतीने असेल तर पैसे येतील। परंतु जर तुमच्या बँकेला तुमच्या पतीचं आधार कार्ड लिंक असेल किंवा तुमचं आधार कार्ड पतीच्या बँक खात्याला लिंक असेल अशा बहिणींना सुद्धा पैसे येणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ही महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा सामणार आहे। बघा गॅस कनेक्शनचे पैसे जून हप्ता, जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% विस्तार होणार आहेत, परंतु ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील त्या बहिणींनी सुद्धा 3 कामे करायची आहेत। बघा गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जे पहिलं काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे गॅस कनेक्शनची KYC करायची आहे। दुसरं काम म्हणजे तो गॅस कनेक्शन स्वतःच्या नावाने करायचं आहे, म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या नावाने ते गॅस कनेक्शन सुद्धा करायचं आहे। आणि जो तिसरा नियम आहे तर तो तिसरा नियम म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणत्या कंपनीचा गॅस आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमच्याकडे स्वतःचा गॅस असेल, त्या गॅसची नोंदणी असेल, गॅस कनेक्शनचे पासबुक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे
विस्तार होणार आहे। तर आता आपण जिल्हे आणि बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, हिंगोली असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया, भंडारा, हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत। म्हणजे 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांमध्ये हे व्यवस्थित पद्धतीने पैसे येणार आहेत। तर आता आपण बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा आज आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांना पैसे मिळतील, तेवढ्या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होतील। फक्त त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावं, त्या बँकेची डीबीटी सुद्धा ऍक्टिव्ह होत असते। तर बघा लाडक्या बहिणींनो, जुलै महिना संपत आलेला आहे, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये लवकरच दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होणार आहेत। कामे सुद्धा करून ठेवा।